जालन्यातील अंतरवाली सराटीमधील अवैध दारू विक्री आणि दारू दुकानाबाबत महिलांच्या तक्रारीची दखल घेत एबीपी माझाने केलेल्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासनाला जाग आली। 2 दिवसांपासून उत्पादन शुल्क विभागाकडून गावातील अवैध दारू विक्रीच्या तक्रारीचा आढावा घेतला जातोय। आज अंतरवालीच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रारदार महिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। तर असंख्य तक्रारीनंतर दारूबंदी खात्याचे लोक अंतरवालीमध्ये आल्याने ग्रामस्थांनी एबीपी माझाच्या माध्यमातून चांगलं काम होत असल्याचं समाधान व्यक्त केलं। एबीपी माझाचे प्रतिनिधी गावात येऊन गेले, त्यांच्या माध्यमातून त्या चॅनलच्या माध्यमातून का होईना की गावामध्ये कुठेतरी बदल होऊ राहिला। यामुळे महिलांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण तयार होऊ राहिले आणि लवकरच ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आणि महिलांचं मतदान घेऊन या विषयावरती कुठेतरी आळा बसेल अशी महिलांना खात्री पटली आहे। माहिती अशी मिळाली की इथे जे शासनमान्य दारू दुकान आहे त्याच्या संदर्भात महिलांचा रोष आहे की ते दुकान बंद करावं। त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील भेटले त्यांना नियमातील तरतूद आम्ही समजून सांगितली आहे। त्या अनुषंगाने त्या मला जी सह्यांचं निवेदन पाहिजे असतं महिलांच्या 25% किंवा ग्रामपंचायतीचा ठराव, ते त्या पुढच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तो विषय ते मांडणार आहेत। त्या अनुषंगाने जर आम्हाला निवेदन प्राप्त झालं तर त्यानुसार जी आमच्या परिपत्रकानुसार कारवाई आहे तर ती आम्ही करू।